गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डिमॅट अकाउंटही ओपन करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की US मार्केटमध्ये काल रात्री काय झालं. तर US मार्केट हे बऱ्यापैकी ड्रॅग झालेलं आहे, डाऊन आहे. त्याच्यामागे बेसिकली कुठलेही रिझन नाही आहे. इट्स जस्ट अ प्रॉफिट बुकिंग, कारण तिथलं मार्केट ऑल टाईम हायला आहे. त्यामुळे असं जेव्हा मार्केट ऑल टाईम हायला असतं तेव्हा एखाद दिवशी प्रॉफिट बुकिंग येणं खूप कॉमन आहे. त्यामुळे ग्लोबल क्यूज जरी पॉझिटिव्ह नसले तरी ते नेगेटिव्ह असण्यामागं कुठलंही मेजर नेगेटिव्ह रिझन नाही आहे, हे लक्षात घ्या. जर आता आपण युरोपियन मार्केट जर पाहिले तर ते मोस्टली US मार्केटला फॉलो करतात, त्यामुळे ते मोस्टली डाऊन आहेत. त्यानंतर एशियन मार्केट्सही डाऊन आहेत आणि या सगळ्या क्यूजमुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण पुन्हा 22,800च्या आसपास ओपन होईल. म्हणजेच बऱ्याच दिवसांपासून मार्केटमध्ये हेच चाललेलं आहे की मार्केट जे आहे ते 22,800च्या आसपास ओपन होतं. जर 22,800ला टच झालं तर एक सिग्निफिकंट बाईंग आपण त्याच्यामध्ये पाहतो. परंतु 23,000च्या वरती जर जाण्याचा मार्केटनं प्रयत्न केला तर तिथनं पुन्हा एक सिव्हिअर सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच काय की जोपर्यंत हा बॉक्स ब्रेक होत नाही, हायर साईडला 23,000, डाऊन साईडला 22,800, तोपर्यंत मार्केट कुठल्याही एका बाजूचं डिरेक्शन आपल्याला दाखवणार नाही आहे. त्यामुळे या दोन लेवल्सवरती आपण लक्ष ठेवायला बिलकुल हरकत नाही. जर आता आपण एकंदर सगळ्या व्ह्यू पाहिला तर ग्लोबल सिनेरिओ तसा निगेटिव्ह आहे इन टर्म्स ऑफ आपण काय म्हणू शकतो की आकड्यांच्या दृष्टीनं, परंतु अशी कुठली मेजर न्यूज बिलकुल नाही आहे. त्यानंतर जर आपण लेवलच्या हिशोबाने पाहिलं, ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने, तर कालची एक्सपायरी जी आहे ती अगदी शांततेमध्ये गेली आहे. त्यामुळे नवीन ओपन इंटरेस्ट जो आहे तो आज बिल्डअप व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे ओपन इंटरेस्टवरती जास्त बोलण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केटनं बऱ्याचदा खाली येण्याचा प्रयत्न केला, परंतु 22,800 ब्रेक झाला नाही. हायर साईडलाही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु 23,000 ब्रेक झालेला नाही. म्हणजे या दोन्हीपैकी कुठली तरी एक लेवल ही ब्रेक होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ती ब्रेक होण्यासाठी आजचा दिवस ठरू शकतो का? तर हो, कारण आज आहे शुक्रवार आणि नवीन ओपन इंटरेस्ट बिल्टअप होताना आपल्याला जर काही शॉर्ट कवरिंग वगैरे पाहायला मिळालं तर मग मात्र मार्केट मुवमेंट करू शकतं, कारण मोस्टली मार्केट शुक्रवार किंवा सोमवार या 2 दिवसांपैकी एक दिवस मुवमेंट आपल्याला करताना पाहायला मिळतं. त्यामुळे आज पाहावं लागेल की मार्केट शांततेमध्ये जाईल की मुवमेंट करत, परंतु मोस्टली याचा अंदाज सकाळी सकाळीच येईल. जर पहिल्या 15 मिनिटामध्येच जर बऱ्यापैकी सिंगल साईड ॲक्शन जर कुठल्या बाजूला पाहायला मिळालं तर फार जास्त पॉसिबिलिटी आहे की मार्केटमध्ये आपल्याला एक सिंगल डिरेक्शन मूव्ह पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मग अशा पद्धतीनं जर आपण FIS DIचा डेटा पाहिला तर FISने पुन्हा एकदा सेलिंग केले, परंतु त्यांचं सेलिंग क्वांटम हे कमी होत चाललं आहे. साधारण 3,300 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3,900 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजेच काय की ही एक आपण गुड न्यूज म्हणू शकतो की पहिले जे FIS 5,000 कोटी 6,000 कोटी एवढं सेलिंग करत होते तर त्यांचं क्वांटम आपण गेले आपण काय म्हणू शकतो की मिड जानेवारीपासून, म्हणजे जानेवारी जेव्हा संपत आला तेव्हा आणि फेब्रुवारीचा फर्स्ट हाफ, तर यामध्ये आपल्याला ते क्वांटम कमी झालेलं पाहायला मिळतं, की जी ॲक्च्युली गुड न्यूज आहे. आता टेस्लासुद्धा भारतामध्ये एंट्री करत आहे, त्यामुळे त्याचा आपले जे काही इंडियन ऑटो स्टॉक्स आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीनं इम्पॅक्ट होईल, काय होईल, तर ते कुठल्या पद्धतीच्या गाड्या लॉन्च करणार आहेत, कशा गाड्या लॉन्च करणार आहेत, या सगळ्या गोष्टींवरती त्या गोष्टी डिपेंड राहतील. त्यामुळे आता इथनं पुढं टेस्लाच्या न्यूजवरती सुद्धा ऑटो स्टॉक्समध्ये इम्पॅक्ट येण्यासाठी लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.